पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती, स्वामी करण्यात व आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ताई, माझं नाव अमृता योगेश नासकर आहे. बर मी पुण्यातून बोलते. बर हो ताई, माझं माहेर तसं बघायला गेलं तर संगमनेर आहे, नाशिक जवळ. बर प्रदीप दादांच्या इथे का? हो, संगमनेर, पण प्रदीप दादांचं थोडंसं लांब आहे माझ्यापासून, 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. बर म्हणजे जवळ झालं तिथून. हो हो हो, एरिया तोच आहे, आमचा एकच आहे. बर हो ताई, सांगायचं असं हा. की स्वामी सेवेत मी आणि माझं कुटुंब म्हणजे माहेरचं कुटुंब लहानपणापासूनच होतो. बर तर स्तवन, कालभैरवाष्टक, तारक मंत्र, स्वामी जप, हा. गुरुचरित्र, स्वामी चरित्राचे पारायण, हे सगळं मी स्वतः लहानपणापासूनच करते. आणि बर. माझी आई, माझे वडील म्हणजे सगळेच स्वामी सेवक. बर तर 2017 मध्ये माझी एंगेजमेंट झाली आणि लग्नही झालं. बर तर ज्यावेळेस माझं साखरपुडा झाला ना, तर त्यानंतर थोडंसं माझ्या वडिलांना चेस्ट मध्ये त्रास व्हायला लागला. बर मग ते पण असं झालं की त्यांना डॉक्टर खूप चांगले मिळाले तेव्हा. मग ते डिटेक्ट झालं आणि त्यांची अँजिओप्लास्टी वगैरे झाली हा. माझ्या लग्नाच्या अगोदर. हा. मग त्याच्यानंतर त्यांना असा काही त्रास झाला नाही. पण 2023 मध्ये म्हणजे आता ऑक्टोबर महिन्यात हा. त्यांना काय झालं, पायाला असं काहीतरी किडा चावला. म्हणजे किडा चावण्याचं फक्त निमित्तच झालं ते. हा. आणि त्यांचा एक पाय होता तो पूर्णपणे असं सुजला, म्हणजे लाल झाला एकदम. बर तर मग आणि त्यांना असं नॉर्मल ताप वगैरे आला, तर मग आपण साध्या डॉक्टरांकडे घेऊन जातो, तसं त्यांना साध्या डॉक्टरांकडे नेलं. बर मग डॉक्टरांनी त्यांना असे नॉर्मल टॅबलेट्स दिले की हे घ्या तर तुमचं बरं होईल. मग त्यांचा ताप वगैरे काही एक दिवस उतरलाच नाही. हा. मग आम्ही तिथे त्यांना त्यांचं जिथं आधी ट्रीटमेंट झाली होती ना, तिथं त्यांना ऍडमिट केलं. बर तर तिथं माहित नाही ताई, एक अचानक म्हणजे माझे वडील LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर. तर तिथे त्यांचे एजंट आले आणि ते माझ्या मम्मीला म्हटले की अहो मॅडम, इथं कशाला ठेवलंय म्हणे तुम्ही, नाशिकला ऍडमिट करा त्यांना. बस एवढंच एक वाक्य बोलले आणि ती निघून गेली तिथून. तर माझ्या आईनी त्यांना इन्स्टंटली ॲम्ब्युलन्स वगैरे बुक केली आणि त्यांना नाशिकला हलवलं. तिथं पण ताई डॉक्टर भरत त्रिवेदी म्हणून आहेत. तर तिथे गेल्यावर आम्हाला कळालं की डॉक्टर सुद्धा स्वामी सेवकच होते म्हणून. बापरे. हो. तर डॉक्टरांचा DP वगैरे म्हणजे WhatsAppचा वगैरे स्वामींचाच. बर दुसरं काहीच नाही. तर मग डॉक्टर आम्हाला बोलले तिथे गेल्यावर की 75 तासात जर तुमच्या पेशंटची काही सुधारणा झाली तर मी तुमच्या पेशंटला कव्हर करू शकतो. 75 तासामध्ये जर तुमच्या पेशंटची बॉडीने जर काही सपोर्ट नाही केला तर मी काहीच करू शकत नाही. तुम्ही जगाच्या पाठीवर त्यांना कुठेही हलवू शकता. बस आमच्या हातात फक्त 75 तास होते ताई. त्याच्यात नंतर पूर्ण डॉक्टर म्हटले की पायाचं जे त्यांना इन्फेक्शन झालेलं आहे तर ते त्यांच्या पूर्ण रक्तात स्प्रेड झालेलं आहे, रक्तात पसरलेलं आहे आणि पूर्ण रक्त तुम्हाला डायलिसिस करून चेंज करावं लागेल. आणि ताई पूर्ण नाशिक जिल्ह्यात त्याच हॉस्पिटलला एक मशीन होतं, त्या मशीनचं नाव आहे CRRT. ते मशीन दुसरीकडे कुठंच नाहीये. आणि डॉक्टर बोलले की तुम्ही आज आले, आज मशीन म्हणजे तुमच्याच पेशंटच्या हाताने आम्ही उद्घाटन करतोय. मशीन जर काल आम्ही कुणाला लावलं असतं तर तुमच्या पेशंटला आम्हाला हे मशीन देता आलं नसतं. बापरे. हो, म्हणजे असं म्हणायचं की स्वामींनीच सगळी व्यवस्था करून ठेवलेली होती आपली. आपण फक्त तिथं म्हणजे निमित्त म्हणून, सगळं स्वामीच रस्ता दाखवत होते. आणि ताई त्या 75 तासात त्यांचा BP नॉर्मल होत नव्हता. म्हणजे त्यांचं ऑक्सिजन लेवल कमी होत होती. परत त्यांचं डायलिसिस करायचं होतं. एकदमच क्रिटिकल होती सिच्युएशन, म्हणजे की मी आता तुम्हाला ती वेळ पण नाही सांगू शकत. तर मग मी केंद्रे दादांना फोन केला. म्हटलं की दादा, मला काहीच माहित नाहीये मी आता ह्या क्षणी काय करू काय नाही. तर दादा मला फक्त बोलले तू फक्त आरोग्य सेवा कर म्हटले, बाकी काहीच करू नको. आरोग्य सेवा कोणते ते प्रदीप दादांची आहे ती का? नाही, दादांनी दिली होती मला, केंजळे दादांनी. तर त्यांनी मला जप वगैरे दिला होता. परत त्यांनी सांगितलं होतं तीर्थ घे आणि ते तीर्थ बनव आणि मग ते दे तू पेशंटला घ्यायला. तर मग म्हटलं की ठीक आहे. मग मी ते केलं ताई आणि 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण केलं. गुरुचरित्र घरीच लावलं का?
नाही, त्यांनी मला सांगितलं होतं की तू पिंपळाच्या झाडाखाली बसून ते कर, बर गुरुचरित्राचं पारायण. बर आणि ताई ते हॉस्पिटलच्याच एरियात मला पिंपळाचं झाड पण भेटलं. बापरे. हो. हा आणि मी तिथं बसून पारायण पण केलं. माझी आई तर कंटिन्यू घोरकाष्टक स्तोत्राचा जप करत होती. बर त्यानंतर आरोग्य सेवा सुरू होती हा आणि 75 तासाच्या आतच हा म्हणजे ते एवढे रिकव्हर झाले, की बर डॉक्टर बोलले की म्हणजे हा एक चमत्कारकच आहे म्हणले. असं 99% असं होतच नाही, की डॉक्टर म्हणजे ऑक्सिजन लेव्हल पण कमी झालीये हा आणि पेशंट व्हेंटिलेटरवर जातं म्हणे. तुमचं पेशंट तर कसं काय एवढं व्यवस्थित कव्हर झालं म्हणे. बर तर ही सगळी म्हणजे मला स्वामीची. सांगायचं, की ही सगळी स्वामींचीच कृपा. आपल्या हातात काहीच नसतं म्हणजे 1 कोटी रुपये जरी आपल्याकडे असले, हो पण स्वामींना जर आपला श्वासच थांबवायचा असेल, तर आपल्या पैशांचा पण काहीच उपयोग नाहीये ना. नाही ना ताई, किती मोठा नाही. जबरदस्त अनुभव तुमचा हा. हो, अनुभव म्हणजे ताई त्यावेळेस जी वेळ होती ना आमच्यावर, हा तर ती मी कुणालाच नाही सांगू शकत, की आम्ही हॉस्पिटलमध्ये म्हणजे आमच्या वडिलांसाठी जे लोकं येत होते ना ताई माझ्या हम्म, वडिलांसाठी, हम्म. कोणी म्हणत होतं, की ही अक्कलकोटवरून आम्ही उदी आणली. कुणी म्हणत होतं, की ही आम्ही गाणगापूरवरून उदी आणली. ही लावा तुम्ही साहेबांना. बापरे. म्हणजे जे येईल ना ताई, ते काही ना स्वामीची. काही वडिलांसाठी आणत होतं आणि जे कुणी प्रार्थना करत होतं ना, हा ते सांगत होतं, "आम्ही दत्त महाराजांची प्रार्थना केली आहे पप्पांसाठी. आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय." हा म्हणजे दवा आणि दुआ बस दुवा. या 2च गोष्टी खरंच कामाला आल्या. हा ना. म्हणजे असं एक पण आलं आणि ते म्हणलं नाही, की आम्ही प्रार्थना केली नाही पप्पांसाठी. बर. सगळ्या लोकांनी प्रार्थना केली. हा हा. हो. म्हणजे हे पण आपण आयुष्यात हे सगळं आपलं होतं तर ते हो. फक्त स्वामींमुळेच. नाहीतर लोकं तरी कुठं आपल्याबद्दल एवढं चांगलं हे करतात का भाव वगैरे असतील. नाही हो. हं. आजच्या हं. काळामध्ये चांगली लोक भेटणं तेच आपलं नशीब आहे. हो. आणि आणि माझी आई ना आम्हाला नेहमी सांगायची, "कर्ता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. हा माझी ना. भक्ती वार्ता मीपणाची नसावी." हा ना. त्यामुळे कधीच म्हणजे असं वाटलंच नाही, की आमचं जे काही आहे ते सगळं फक्त आणि फक्त स्वामींमुळेच आहे. हाच मोठेपणा आहे ते आपल्या स्वामी सेवेमध्ये. हो, म्हणजे हो. सगळं माझं माझं आपण म्हणतो, पण आपलं असं बरोबर. काही नाहीये. हे नाही, तुम्ही जे नाही, नाही. बोलला ना, असे हो. वाक्य जे म्हणजे मनापासून सेवा करतात, अशाच लोकांच्या मनातून असं येतं, की सगळं काही स्वामींचं आहे. नाहीतर बऱ्याच बरोबर. ठिकाणी बघा ना, म्हणजे हो. माझं, 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 माझं असंच असतं. स्वामींनी दिले असं नाही नाही ताई, म्हणत. ताई मी मंदिरात पण इतकी प्रार्थना करताना कुणाला बघितलं नाही, एवढं मी दवाखान्यात बघितलं. इतके बरं. नंबर ऑफ पेशंट्स बघितले ना हां. आणि सगळे लोकं फक्त आपल्या पेशंटसाठी प्रार्थना करत होते. म्हणजे बाप नाही का, हां. की प्लीज म्हणजे माझ्या पेशंटला वाचवा, वाचवा. हां, हे हां. हेच आपण आयुष्यात कमवलंय ना, बाकी कमवतो. काय आपण हं. हो ना. तेच ना. हो आणि हेच आशीर्वाद आज कामाला आले फक्त बाकी काहीच नाही आपल्या हां ना, हं. हां. तुम्ही हो. आरोग्य सेवेमध्ये काय-काय घेतलं? काय सेवा सांगू शकाल का? हो, 1 मिनिट हां. माझ्याकडे आहे तो पण हां, पेज मी सांगते तुम्हाला. हां. आरोग्य सेवेत मी काय-काय घेतली ते. ॲक्चुअली आरोग्य सेवा आहे ना, हां. तर कमीत कमी म्हणजे असं म्हणतात लोकं, की खूप वेळ लागतो वगैरे. बरं, तर असं काही नाहीये. आपण जर एकदा बसलो ना एका बैठकीत, बरं, तर हार्डली 2-1 तासात तर पूर्ण आरोग्य सेवा आपली होऊनच जाते. बरं. 1 मिनिट हां, मी वाचूनच दाखवते तुम्हाला. हो, हं. हो. म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. हां ना, हां. हं. अ, त्यांनी सांगितलंय, की एखादी व्यक्ती जर आय-सी-यूमध्ये असेल ना, बरं, अ, तुम्ही 5 मंत्रांची माळ जप करायचं आणि ते तीर्थ त्या व्यक्तीला द्यायचं प्यायला. बरं, त्याच्यानंतर 2 माळ श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं सूर्याय नमः बरं. याच्या करायच्या. हां, 5 माळी अघोरभ्य शरदभ्य घोर घोरतारभ्य सर्वभ्य सर्व शर्वभ्य नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्य. बरं, त्यानंतर 3 माळ महामृत्युंजयचा जप करायचा बरं, आणि 11 वेळा मारुती मंत्र आणि 11 वेळा घोरकाष्टक स्तोत्र. बरं. हो. हां, आणि याचं तुम्ही म्हणजे दिवसातून एकदा केली तरी चालेल, पण ते तीर्थ आहे ना, तर ते हां. पेशंटला व्यवस्थित द्यायचं प्यायला. बरं. आणि म्हणजे थोडंच तीर्थ द्यायचं, हां, बाकीचं तर तीर्थ ते काही फेकायचं वगैरे नाही किंवा कुणाला द्यायचं नाही. फक्त हां. पेशंट पुरतंच तेच ना. 1-2 घोटाचं बनवलं तर ना तरी चालतं. हां, 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 हां. हो, हो. खूप छान ना ताई. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही, की मरणाच्या दारी पण गेलेले बरं तुम्ही खरंच आहे, खरंच आहे ताई, खरंच आहे. म्हणजे स्वामींनीच दवाखान्यात नेलं आम्हाला. हां तो ना. वार पण गुरुवार होता ताई. ज्या दिवशी माझ्या वडिलांना ॲडमिट केलं ना, बरं. तो वार गुरुवार होता. ज्या दिवशी माझे वडील दवाखान्यातून 1.5 महिन्यानंतर घरी आले, तो वार पण गुरुवारच होता. 1.5 महिन्याने घरी आले?
हो. कारण क्रिटिकल होती ना खूप कंडिशन. बर. आणि त्याच्यानंतर मग कव्हर होण्यात वगैरे सगळ्या गोष्टी करण्यात मग खूप वेळ गेला. पण हा. असं झालं की ते क्रिटिकल कंडिशन मधून बाहेर आले आणि मग आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये थोडे जास्त दिवस ठेवलं. बर बर. म्हणजे मेन हं. ते तुम्हाला जे कोणी सांगितलं ना की तुम्ही इथून हलवा, ते मेन हो. स्वामीच होते. हो, म्हणजे ते मेन स्वामीच होते. ॲम्ब्युलन्स वाला जो माणूस होता, हा. तर तो कसा आला, कुठून आला, विदिन 5 मिनिटात तो ॲम्ब्युलन्स घेऊन बाहेर उभा होता. बापरे. त्यानंतर आम्ही तिथं गेलो. मशीन अवेलेबल होतं. हा ना. त्याच्यानंतर म्हणजे ते लगेचच लावलं ना मशीन. थोडा उशीर झाला असता तर मग हा सगळ्याच गोष्टींना उशीर झाला असता. हा ना, नक्कीच. त्याच्यानंतर डॉक्टर पण आपल्याला स्वामी सेवकच भेटले. हा ना, काय हो, नशीब म्हणजे असतं. असं म्हणजे की सगळ्या ठिकाणी स्वामी, माझी आई तर नेहमी म्हणती सगळ्या ठिकाणी स्वामीच होते आपल्याला तारणारे. हो ना, हो, आहेच ना हो. सगळ्या ठिकाणी स्वामी स्वामीच म्हणल्यावर स्वामीच हो. होते. हा तर आत्ताचा एक अनुभव झाला ताई. एवढे अनुभव आहेत ना आयुष्यात, की बर. स्वामी प्रत्येक संकटातून आपल्याला तारतात. हा हा. हो. हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही असेच अनुभव असेल 8806 4906 ह्या नंबरवर सकाळी 10 ते 11 ह्या वेळेत शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.